बाईट घ्यायची काही रोल आहे महाराष्ट्रामध्ये चाललंय का? बिहार. इथं तुम्ही आलात, काय भावना जाणून घेतल्या, पुढची कारवाई कशी असेल? मी काही फोटो बघितले सोशल मीडियावर आणि ज्याविषयी इथं आलो त्यांच्या कुटुंबियाकडनं जी पहिल्यापासून एक महिन्यापासून जी गोष्ट चालू होती या ठिकाणी हे ऐकल्यानंतर खरंच म्हणजे हा महाराष्ट्र आहे का ही विचार ह्या मला माझ्या मनाला प्रश्न पडलेला आहे. आणि जर असं होत असेल तर सर्वसामान्य माणसाने इथं राहायचं कसं हा खूप मोठा प्रश्न आहे. आणि या विधानसभेचा एक सदस्य म्हणून निश्चितच येथे हिवाळी अधिवेशनात आम्ही सर्वजण जे लोकशाही मानणारे आमदार आहेत आम्ही निश्चितच ह्याच्याविरुद्ध आवाज उठवू आणि सरकारने याचं उत्तर द्यायला भाग पाडून ह्या कुटुंबाला न्याय मिळवून देईपर्यंत आम्ही ह्या कुटुंबासोबत राहू. या संदर्भात उद्धव ठाकरे यांच्याशी काही संवाद साधून काही तुम्ही सांगणार आहे, काही साखर घालणार आता आहे? जी परिस्थिती इथं बघितली ऐकली समजून घेतली निश्चितच मी उद्धव ठाकरे साहेबांच्या कानावर घालणार आहे. आणि कशा पद्धतीने बीडमध्ये कायदा सुव्यवस्थेचं जोडं निघाले हेही कानावर घालणार आहे. कुठेतरी पोलिसांची भूमिका जी आहे ती संशयास्पद येते, त्याच्यावरती काही कारवाई करण्यासाठी तुम्ही पुढाकार घ्या. निश्चितच या ठिकाणी जे कुटुंबियांकडनं समजलं की पोलिसांनी जर वेळीच कारवाई केली असती तर ही घटनाच घडली नसती. तर याचा मूळ म्हणजे पोलिसच आहेत असं मला तर वाटतं. पोलिसांनी त्या योग्य वेळी योग्य कारवाई झाली असती आणि पोलीस जर ह्या आरोपीला पाठीशी घालत नसते तर निश्चितच ही घटनाच घडली नसती आणि एका चांगल्या तरुण युवकाचा मृत्यू झाला नसता असं मला वाटतं. सरकारकडनं एकीकडे लाडकी बहीण, लाडका भाऊ अशा बऱ्याच गोष्टी सुरू असताना एखाद्या चांगल्या सरपंचाची इथं हत्या होते, म्हणजे सरपंचांचा लाडका नाही असं तुम्हाला म्हणत? सरकारला फक्त लाडकी खुर्ची आहे, म्हणजे राजकीय व्यासपीठ नाही बोलायचं इथं करत. मला फक्त लाडक्या खुर्चीसाठी केलेले म्हणजे खुर्ची फक्त लाडकी आहे. यांना बहीण लाडकी नाही ना, भाऊ लाडका नाही ना, पोलीस लाडका नाही, यांना फक्त खुर्ची लाडकी आहे. कुटुंबाची आणखीन एक मागणी आहे की संबंधित आरोपींची नार्को टेस्ट करावी. सुरेश धस सरकारमधले आमदार आहेत, त्यांनी सांगितलं की 4 मर्डर होणार होते, एकाचा झालाय, त्यांना जामीन नका देऊ नाहीतर 3 आणखीन मर्डर होतील. याबाबत मी तुमच्याकडनंच ऐकतोय. नार्को टेस्ट जर कुटुंबाची मागणी असेल तीही झाली पाहिजे आणि ह्याचा तपास निपक्षपातीपणे झाला पाहिजे. जर यात परत ह्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे, न्याय कसा मिळेल त्या पद्धतीने तपास झाला पाहिजे. तसं होत नसेल तर निश्चितच आम्ही या कुटुंबाच्या पाठीशी राहू, त्या कुटुंबाला न्याय मिळवून देईपर्यंत आम्ही त्याच्यासोबत राहू. अधिवेशनामध्ये काही लक्षवेधी वगैरे होणार? आत्ता जे आमच्याकडे माहिती आहे त्यात तारांकित प्रश्न आणि लक्षवेधी नाहीत. निश्चितच जर लक्षवेधी मांडायची संधी दिली या सरकारनं तर ही लक्षवेधी सूचनेनुसार मांडून यावर चर्चा आम्ही सभागृहात सगळे विरोधी पक्ष म्हणून ह्या विषयावर चर्चेची मागणी आम्ही सभागृहात करणार आहोत. सरकारला याचं उत्तर द्यावं लागेल. ओके, थँक्यू दादा.